न भूतो न भविष्यती असे राज्यव्यापी बेमुदत आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी 19 ऑगस्टपासून सुरू केले आहे। यास पाठिंबा देत राज्यभरातून सुमारे 30,000हून अधिक कंत्राटी अधिकारी व कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत। परिणामी याचा मोठा फटका आरोग्य सेवेला बसण्याची शक्यता निर्माण झाली असतानाही चर्चेतून तोडगा काढण्याऐवजी प्रशासनाकडून कारवाईचे फरमान सोडले जात आहे। या पार्श्वभूमीवर संविधानिक मर्यादा पाळून न्याय व हक्कासाठी लढणे हा गुन्हा आहे का, असा संतप्त सवाल महाराष्ट्र राज्य एकत्रीकरण समितीचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी आज ठाणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला। यावेळी संघटनेचे राज्य समन्वयक दिलीप उटाणे, बबलू पठाण, ॲडव्होकेट भाग्यश्री रंगारी, श्याम गायकवाड, मनीष खैरनार, जीवन कुलकर्णी, डॉक्टर प्रकाश मोरे, दत्ता मुळे, गौरव जोशी, डॉक्टर गायकवाड, डॉक्टर राम नागे, हर्षल रनवरे, परिमल फुके उपस्थित होते। पत्रकार परिषदेपूर्वी संघटनेची राज्यस्तरीय बैठक आज ठाण्यात पार पडली। या बैठकीस प्रत्येक जिल्ह्यातून प्रतिनिधी सहभागी झाले होते। सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही। शासनाने बैठकीची वेळ द्यावी व सदर बैठकीमध्ये कालबद्ध कार्यक्रम मंजूर करावा, असे झाल्यास त्याच क्षणी संप मागे घेतला जाईल, असा निर्धार यावेळी करण्यात आला। माननीय मंत्री महोदय प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव व आयुक्त अशी एकत्रित बैठक घेण्याची आग्रही भूमिका यावेळी त्यांनी या बैठकीत मांडली। बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करताना गायकवाड म्हणाले की 10 वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे, असा शासन निर्णय 14 मार्च 2024 रोजी घेण्यात आला, परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही। आम्ही वेळोवेळी सामंजस्याची भूमिका घेत पाठपुरावा केला, चर्चा, बैठका यास प्राधान्य दिले। मंत्री महोदय प्रकाश आबिटकर यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली, मात्र मुख्यमंत्री महोदय, आरोग्य सचिव यांच्याशी एकत्रित बैठकीचे दिलेले आश्वासन त्यांनी अद्याप पूर्ण केलेले नाही। तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील अखत्यारीत असणाऱ्या वेतनवाढ, विमा संरक्षण, समान काम समान वेतन यांसारख्या प्राथमिक मागण्यांवर देखील वारंवार पाठपुरावा करूनही साधी चर्चाही झाली नसल्याचे त्यांनी यावेळी खेदाने सांगितले। तसेच कोणत्याही अतिरिक्त आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न करणारा, कोरोनासारख्या संवेदनशील कालावधीतही दिवसरात्र झटणारा, 15 ते 20 वर्षांहून अधिक काळ निष्ठेने सेवा करूनही वेतन नव्हे तर मानधन तत्वावर काम करणारा आमचा सेवक आज रस्त्यावर उतरल्यावरही तुम्ही त्याचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी थेट कारवाईचा आदेश काढता। लोकशाही आहे की मोगलशाही, असा थेट प्रश्नही गायकवाड यांनी यावेळी प्रशासनाला केला आहे। नक्कीच राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत दिनांक 19 ऑगस्टपासून आता महाराष्ट्रातील जवळजवळ 38,500 कर्मचारी बेमुदत संपावर आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो थेट परिणाम रुग्णांच्यावर आता दिसायला लागलेला आहे। संपूर्णपणे जे लसीकरण असतं बाळांचं ते पूर्णपणे गेल्या 10-12 दिवसाच्या कालावधीमध्ये त्याचा पूर्णपणे त्याच्यावर अफेक्ट झालेला आहे। त्याच्याबरोबर आपले जिल्हा रुग्णालयामध्ये जे डायलिसिस विभाग असेल किंवा एक स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट असेल, त्याच्यानंतर एक NBSU म्हणून एक विभाग आहे, त्याच्याबरोबर हिमॅटॉलॉजी विभाग आहे, या सगळ्याच विभागामध्ये जे काही रुग्ण येत आहेत किंवा जी काही बालकं येत आहेत या बालकांच्या सेवांच्यावर पूर्णपणे याचा परिणाम झालेला आहे। कारण हे विभाग जे आहे ते पूर्णपणे 100% NHM कर्मचाऱ्यांच्यावर चालवले जातात आणि सर्वच NHM कर्मचारी आता संपावर असल्यामुळं हे चारही डिपार्टमेंट जे आहे ते पूर्णपणे हॅम्पर झालेले दिसून येत आहेत। सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 38,500 कर्मचारी आता म्हणजे कार्यरत आहेत आणि आजची जरी संख्या बघितली तर जवळजवळ 24,500 ते 25,000 कर्मचारी संपावर आहेत आणि राहिलेले सुद्धा कर्मचारी जे आहेत ते पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारपासून पूर्णपणे ताकदीनं या संपामध्ये सामील होतील। हीच आहे की मागील 14 मार्च 2024ला जो शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयाच्या संबंधाने सगळं राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी या सगळ्या कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी समायोजन व्हावं ही प्रमुख मागणी आहे। या ठिकाणी कोविड काळामध्ये ज्या राष्ट्रीय आरोग्य अभियानमधल्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी काम केलेलं आहे त्यांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलं आहे। सगळ्यांचे दारं बंद होते तेव्हा या लोकांनी काम केलेलं आहे, सगळ्यांचे जीव वाचवण्याचं काम केलेलं आहे
मृत्यूचा रेशो या ठिकाणी कमी करण्याचा कोरोना काळामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे जेव्हा कोणी सगळ्यांचे म्हणजे देवांचेही दरवाजे बंद होते तेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे दरवाजे त्या ठिकाणी उघडे होते. अशा परिस्थितीमध्ये असताना देखील या ठिकाणी या आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिया निघून देखील 17 महिने झाले, त्याची कुठलीही कारवाई होत नाही याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आणि खऱ्या अर्थानं सरकारने तात्काळ हा जो संप चाललेला आज संपाचा हा आज या ठिकाणी 12वा दिवस आहे आणि त्या निमित्तानं सरकारने तात्काळ बैठक घेऊन या संपावर तोडगा काढावा अशी विनंती आम्ही या ठिकाणी सरकारला केलेली आहे. काय वाटतं सरकार दखल घेईल? सरकारने दखल केली नाही तर आम्ही आमचं आंदोलन हा तीव्र होणार आहे. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तो आंदोलन होईल आणि वेळ पडल्यास जर सरकारने दखलही घेतली नाही तर आम्ही आमरण उपोषणाचा हत्यार देखील आम्ही उपसू असं आम्ही या सरकारला सांगू इच्छितो.